नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोच्या अनैतिक संबंधापायी नवऱ्याने दिला प्रियकरास मार, बदला घेण्यासाठी प्रियकरांनी केले त्याला जीवानिशी ठार। ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील असून पोर्ले तर्फ ठाणे या गावामध्ये राहणारे युवराज शिवाजी गायकवाड वय वर्ष 34 आणि विकास आनंदा पाटील वय वर्ष 40 हे दोघेही या गावामध्ये राहतात। युवराज गायकवाड हा सैन्य दलात नोकरीला असून तो सध्या पंजाब येथे ड्युटीवर होता, तर विकास पाटील हा शेती करतो आणि शेतीसोबतच गुरेही पाळतो। विकास याला संशय होता की आपल्या पत्नीचे आणि युवराज गायकवाड या दोघांचे अनैतिक शारीरिक संबंध आहे। याच कारणावरून जेव्हा युवराज सुट्टीवर घरी येत असे तेव्हा त्याच्यासोबत तो वाद घालत होता। नोव्हेंबर 2023 मध्ये विकास आणि युवराज यांची वादावादी झाली होती। त्यावेळी युवराजने विकासला तुला बघूनच घेतो, तुला ठारच मारतो अशी धमकी दिली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये त्या दोघांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती। त्या भांडणामध्ये विकास हा युवराजला भारी पडला होता। याचा राग युवराजला आला होता। त्यानंतर सुट्टी संपल्यानंतर युवराज हा आपल्या ड्युटीवर पंजाब येथे गेला, परंतु त्याच्या डोक्यात मात्र अजूनही विकासबद्दल राग होता। त्याचा काटा काढण्याचे त्याने ठरवले होते। त्यासाठी काय काय करायचे, कसे करायचे याची योजनाही त्याने आखली होती। याबाबत त्याने आपला मेहुणा व 2 मामे भाऊ यांनाही यामध्ये सामील करून घेतले। कोणी कोणी काय करायचे असे या सर्वांनी ठरवले होते। आपल्या नातेवाईकांना ही योजना सांगितली आणि तो शनिवार दिनांक 19 मे 2024 रोजी सुट्टीवरून आपल्या गावी आला। युवराज गायकवाड यांनी आपला मेहुणा शरद पाटील याला विकासवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते। तो काय काय करतो, कुठे जातो, त्याची येण्या-जाण्याची वेळ काय, या सर्व गोष्टी शरद पाटील याला पाहायला सांगितल्या। त्यानेही विकासबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करून युवराजला सांगितली। रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान विकास पाटील हा शेतातील कामे आटपून जनावरांचे दूध काढून तो आपल्या आईला घेऊन दुचाकीवरून घरी येऊ लागला होता। त्याची गाडी ही निटवडे रोडच्या कमानीजवळ आली असता तेथे त्याला युवराज हा 2 व्यक्तीसोबत उभा असलेला दिसला। तो पुढे आला तशी युवराजने त्याच्या 2 साथीदारांना विकासची गाडी अडवली, त्याला गाडीवरून खाली खेचले। अचानक झालेल्या या प्रकारामुळे विकासचा गाडीवरून तोल जाऊन तो खाली पडला। तो खाली पडताच युवराज आणि त्याच्या 2 साथीदारांनी त्याला काठीने व हातातील दांडक्याने मारायला सुरुवात केली। त्यावेळी विकासची आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती। तिच्यासमोरच ही मारहाण होत असल्याने ती माऊली मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होती, पण युवराज आणि त्याच्या साथीदारांनी तिला बाजूला ढकलून विकासला मारहाण करू लागले। आपले काही चालत नाही म्हटल्यावर विकासची आई त्याच्या हातापाया पडू लागली। मारू नका रे माझ्या लेकराला असे कळवळून सांगत होती, पण त्या तिघांना तिची दया आली नाही। परिसरात त्यांच्या मारण्याचा आणि आईच्या ओरडण्याचा आवाज घुमू लागला होता। तशी लोकांची तिकडे गर्दी वाढू लागली होती। ते पाहून त्या तिघा हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। विकासची हालत गंभीर झाली होती। त्या ठिकाणी विकासचे मित्र विश्वास पाटील, विकास भोपळे हेही होते। त्यांनी आपल्या दुचाकीवरून विकास पाटील याला PCR रुग्णालयाकडे घेऊन जाऊ लागले। वाटेतच विकास पाटील यांनी त्यांच्याकडे पाणी पिण्यास मागितले। दुचाकी थांबवून विकास पाटील याला पाणी पिऊ दिले। पाणी पिल्यानंतर तो पुन्हा दुचाकीवर बसला आणि परंतु हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत तो बेशुद्ध झाला होता। बेशुद्ध अवस्थेतच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू केले।
पण काही वेळेतच तो मरण पावला. डॉक्टरांनी तसे घोषित केले. इकडे गावामध्ये युवराजने 3 महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेतला अशी चर्चा रंगात आली होती. या घटनेची माहिती पन्हाळा पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिसांनी नागरिकांकडून आणि नातेवाईकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि त्यांनी हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोमवार दिनांक 20 मे 2019 रोजी पोलिसांनी 20 मे 2024 रोजी पोलिसांनी सोमनाथ वरुटे व शरद पाटील यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता हे दोघेही जण विकासच्या खुनाच्या कटात सामील असल्याचे तपासात समोर आले. खून केल्यानंतर शरद पाटील याला कोर्ले येथून तर सोमनाथ वरुटे याला आरे येथून अटक करण्यात आली. युवराज गायकवाड, ओंकार वरुटे त्या रात्री निगवे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे होते. सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी ते साताऱ्याला गेले. साताऱ्यामध्ये दिवसभर थांबून पुन्हा रात्री ट्रकने 1:30 वाजता केरली फाट्यावरून उतरून अंधारामध्ये उभे असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने युवराज व ओंकार या दोघांना पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आपण केलेला गुन्हा कबूल केला. तसेच त्यांच्या आणखी साथीदारांची नावेही त्यांनी सांगितली. यामध्ये युवराज गायकवाडसोबत आणखी 5 ते 6 जण सामील असल्याचे तपासामध्ये पुढे आले. विकास पाटील यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड वय वर्ष 34, शरद बळवंत पाटील वय वर्ष 37, ओंकार शिवाजी वरुटे वय वर्ष 25, सोमनाथ पंडित वरुटे वय वर्ष 27 अशी आरोपींची नावे असून याशिवाय इतर काही संशयित असल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. या सर्वांच्या विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.